असलेला ख्रिस्ताचा अंतःकरण आहे आम्हाला. ख्रिस्ताचे अंतःकरण आहे ना, आम्हाला ख्रिस्ताचे अंतःकरण. आम्ही याजक असले तरी आम्ही काय ख्रिस्ताच्या अंतःकरणाने त्यांना पाहणार. आता बघा डास मारला, गाडी येऊन टकले तर थोडा काहीतरी इकडे इकडे झाले तरी ख्रिस्ताच्या अंतःकरण आम्हाला असताना आम्हाला काय वाटणार, कदाचित आपण जॉबला असेल, कदाचित त्याने बायको बरोबर भांडण करून आला असेल, कदाचित त्याने काम करून थकून आला असेल, कदाचित पाऊस पडल्यामुळे त्याने दिसला नसेल. आमच्या मनात आम्ही होऊ दे म्हणून राहू दे आणि आम्ही म्हणणार तुम्ही कुठून आले, तिकडून, ठीक आहे एवढंच झालेलं आहे बघा, वाकडा झाले थोडा तरी पण आपण घ्यावा. तर काय होणार मी सुद्धा त्याने तिकडे उभारणार, आपण कोण आहे त्याने विचारणार. पण एवढा असा अनुभव मला कुठून मिळाला नाही, एवढं प्रेमाने कोणी बोलणार नाही. तुमचे नाव काय आहे, आपण कोण आहे, आपण काय करते असं आमच्याकडे विचारणार. नंतर आम्ही देव ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा एक व्यक्ती आहे म्हणून त्यांना समजून येईल आणि त्यांनी पण कदाचित आमच्या बरोबर चर्चेमध्ये येणार. तर आम्ही भांडण केलं असता, त्यांना मारलं असता काय होणार, आणि आमच्या गाडी वाकडा झाला याच आमचं मनस्तत्व आम्ही सांगेल केला, मी काय बोललं नाही. आम्ही कदाचित 500 रुपये खर्च करून ते रिपेअर करून घेतले. थोडा सांगेन आले, थोडा वेदना किंवा असं हे आहे म्हणून आम्हाला वादस्तंभ आमच्या कांद्यावर घेण्याकरिता आम्हाला बोलवलेला आहे. आम्हाला देखील वधस्तंभ आहे.